नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांच्या घरातील पुरुषांच्या केवायसी कागदपत्रांचा सायबर व हवाला गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळींचे जुहू पोलिसांनी पितळबुगडी केले आहेत। यानंतर राज्यांचा महिला विकास विभाग खडबडून या ठिकाणी जागा झालेला आहे। 1.5 कोटी केसरी व पिवळा शिधापत्रिका धारकांना सोडून 1 कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी करण्याची घोषणा या ठिकाणी विरून गेलेली आहे। मात्र आता ही पडताळणी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश सर्व जिल्हा महिला विकास विभागांना देण्यात आलेले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माहिती सरकारमधील नेते लाडक्या बहिणींना नाराज करण्याच्या मनस्थितीत नाहीत। त्यामुळे या योजनेची पडताळणी युद्ध पातळीवर होत नाही। या योजनेसाठी गेल्या 2 वर्षात 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते आणि त्यातील जे अर्ज आहेत बहुतांश अर्ज त्यांच्या खात्यातील बँकांच्या आधार कार्डशी जुळणी झालेली नव्हती। अशा बहिणी नंतरच्या काळात पात्र ठरत असल्याचे लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे असं महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात येत आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील आता महिलांची युद्ध पातळीवर पडताळणी सुरू झालेली आहे। लाडक्या बहिणींचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची आता पुन्हा पडताळणी होणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तुमच्यासाठी। तर जे या योजनेअंतर्गत अपात्र होणार आहेत त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ दिला जाणार नाही। तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी अपडेट आहे। घराच्या पुरुषांच्या केवायसी कागदपत्रांचा सायबर व हवाला गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळींचे जुहू पोलिसांनी पितळ उघडे केले आहेत। त्यानंतर आता महिला विकास विभाग या ठिकाणी खडबडून जागी झालेला आहे। आता पुन्हा या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।